राजा आया है, पांडु का पक्ष आया है राजा, राजा के संग संग आया है राजा। आदरणीय जी आपण काही लकी ड्रॉ काढणार आहोत। शांत टाळ्या वाजवायच्या सर्वांनी। मस्त मस्त जबरदस्त। विजय क्रीडा मंडळ आशा प्रकल्प निराधार वयोवृद्ध नागरिकांची विनामूल्य सेवा यांच्या मार्फत या प्रकल्पाच्या मार्फत केली जाते। आशा प्रकल्पाच्या एक कंपनी तर नमस्कार मित्रांनो, मी साई, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचं टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल, खूप भारी असे एन्जॉयमेंट केले। सो आता इथे आपले प्रायव्हेट डिस्कशन आहे, तुम्हाला सगळ्यांची भेट करून देतो आणि सगळ्यांचा एक्सपिरियन्स आपल्या व्हिडिओच्या थ्रू शेअर करतो। तो व्हिडिओ स्टार्ट टू एंड तुम्हाला बघायचा आहे, खूप मजा येणार आहे। खूप असे कडक असे थर लावलेत। मी हा व्हिडिओ एकदम एंडिंगला रेकॉर्ड करतोय, तो थोडी क्षमा मागतो। सो चला सगळ्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतो तुमच्याबरोबर। हा आपला प्रायव्हेट रूम। अरे कंपनी भली की जय। म्हणजे आजची सुरुवात जिथे आपण सगळ्यांचं स्वप्न असतं, म्हणजे विके मधल्या प्रत्येक पोरांचं म्हणजे लालाशेठ कंपाऊंड आर के फाउंडेशन, जिथे आपले पहिले आर्ट लावायचे, तिथेच आपण यशस्वी झालो। त्याच्यानंतर सेकंड टर्म आपण जो गेलो म्हणजे विक्रोळीला 8 टर्मसाठी, तिथं आपण सक्सेसफुल झालो। जेवढे लोक बसते प्लीज खाली उतरा, आता लगेच खाली उतरा, ते पूर्ण रिस्क होते आम्हाला खेळायचा, खाली उतरा। विजय क्रीडा मंडळ आशा प्रकल्प निराधार वयोवृद्ध नागरिकांची विनामूल्य सेवा यांच्या मार्फत या प्रकल्पाच्या मार्फत केली जाते। आशा प्रकल्पाच्या इमारत उभारणीसाठी देणगीसाठी तिथे आव्हान केलेलं आहे। नक्कीच खूप सुंदर असा उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवला जातोय। विजय क्रीडा मंडळ कला, क्रीडा, शैक्षणिक आणि आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली पायमोर रचणारा असं हे मंडळ आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून निराधार वयोवृद्ध नागरिकांची विनामूल्य सेवा केली जाणार आहे। खूप खूप शुभेच्छा, तुमच्या कार्याला सलाम। थर्ड टर्मला आपण गेलो एरवीला, पण तिथे आपल्याला काही चान्स नाही भेटला, आपला जेवायला पण टाइम झाला। कंपनी तुमच्याकडे आतापर्यंत सगळ्यांची पॉझिटिव्हिटी आहे, तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट जे असते ते एकदम योग्य आहे।
पण आता एक स्टेप जर तुम्हाला खाली उतरवायचे असतील तर तो एक विचार करा. आता आपण फ्रेश झालो आहे, मग खाल्लंय पिल्लंय तर थोडंच आपल्याला एनर्जी आली आहे. आता हे एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आता पुढचा प्रवास सुरू होईल आता इथून जाताना प्रत्येक ज्या ठिकाणी आता आपण हात लावणार, हात आपण लावतोय कंट्रोल करतोय, पण आता त्याच्यानंतरचा कंट्रोल खाली उतरवणार. एकही मुलगा जोपर्यंत खाली उतरत नाही तोपर्यंत पाठच्याने कोणी मागे जायचं नाही. पण परमेश्वराच्या पुढे कोणाला इंजुरी झाली आणि याच्यात क्रांती कोणी घडवली ते पण नव्हत्याच्या पुढे. आपण ठेवतो आणखी एक वाटत मला का सांगतोय, वेळ घालवायचं कोण नाही, हे सगळं स्टेप बाय स्टेप होते. आज नेक्स्ट साडून आता तुम्ही याच्या अगोदर आपण जे काय करवतो ते तीन तेही संकल्प हे अक्षरशः डायग्राम काढून त्या सगळ्या गोष्टी त्याच्या रिपीट होत्या. असं केलं तर असा लोड येणार नाही, असं केलं नाही तर असं, म्हणजे या सगळ्या टेक्निकल गोष्टी होत्या. पण मी एकटा नाही, तुमच्या सगळ्यांच्यामध्ये तुम्ही आता बघितलं असेल की इतरांची टेक्निक आपली टेक्निक वेगळी काय. कारण मी माझ्याकडे असे पैसे म्हणून विचारतो, मी माझे पैसे आमच्याकडे काय ताकद आहे आल्याकडे ते मी बघतो आणि त्याच्याप्रमाणे मी बघायला की त्यांच्यापेक्षा आपली सगळी सेटवेळच वेगळी असते. पण आपल्याकडे किती रुपये आहेत आणि ते कसे खर्च करायचे हे मॅनेजमेंट आपण करतो आणि म्हणून आपण सक्सेस आहोत. आता जर तुम्ही बघितलं कम्पेअर केलं इतरांच्या शिड्या किंवा आपल्या शिड्या, एक नंबर शिड्या आपण बोलतो त्यांच्यात किती ताकद आहे. त्या सगळ्यांचं वजन केलं तर एखाद्या घरासुद्धा वजन होणार नाही, एवढंच वजन आहे. पण ही जिद्द ही रग आपण निर्माण करतो आणि म्हणून आपण जातो. आपण जे करतोय त्या सगळ्यांची प्रॉपर्टी माझी सगळ्यांना सांगतो. त्यावेळेला माझं लक्षात असलं पाहिजे की काय हे आहे. आज आपल्या मित्र बेडवर आहे, किती लागले डाळवरच विचारतो, पिढ सगळ्याला पिढा देतो आपल्याकडे, पण त्याला आपण दाखवायचं की नाही आपलं उत्तर. पहिल्यापासून आम्ही स्टार्टिंग पासून 40 दिवस आम्ही एवढं करत आलोय. एवढं प्रॉपर आम्ही सगळं बसवलं, आम्हाला एवढं भारी वाटलं. फक्त आमच्या सोबत साथीदार आहे, फक्त एक मित्र आमच्या सोबत नव्हता, बेडवर रेस्ट केला. पण त्याचं स्वप्न होतं ते आम्ही पूर्ण केलं. 8 लावले त्याच्यासाठी आम्ही 8 लावले आणि आम्ही उभं राहिलोय. बस तो आठवण करत असेल अंकित, खरंच तुझी खूप आठवण आली आम्हाला. खरंच भावा, प्रत्येक बेस मध्ये जेव्हा आम्ही विचारायचो खालचे 12 जेव्हा प्रत्येकाला कॉल द्यायचा तो आणि मित्रा पुढच्या वेळी तो सगळ्यात पहिला तो कॉल द्यायचा. पहिला दादा बोलले 12 की अंकित तू उभा राहा बाई, तुला मी मनापासून मानतो. माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं जेव्हा तो त्या टायमिंगला सिच्युएशन मध्ये तसा होता ना. मला आमच्या सगळ्या मंडळातले पोरं त्या घडलेले डोळ्यातून अक्षरशः पाणी आलेलं आमचं. पण आम्ही जिद्द नाही सोडली. जी आमची चिकाटी जी जिद्द होती, आमच्याबरोबर दादा सगळ्यात मोठी गोष्ट झाली, त्यांनी आपल्याला सपोर्ट केला. दादा हे सगळं ह्यांचं आपल्या पोरांनी एकत्र येऊन हे सगळं केलं, एवढं सगळं उभं केलं. इतिहास हा छोटा इतिहास नाही, मोठा. हे सगळं सांगतो आमच्याकडे ताकद नाही, पण रग आहे. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी परत सांगतो, तुम्हाला वाटतंय ना की कोणाला म्हणजे एवढा दादानी त्याचं नाव घेतं अंकितचं, त्याला पण किती आवडते बघा. त्यांनी ग्रुपवरती म्हणजे त्याचे आई वडील दाखवतात, त्याला फोटो व्हिडिओ दाखवतात. त्यांनी आई पप्पांकडून मेसेज टाईप करून टाकला की कडक रे बाबाने, म्हणजे ही हे सगळे अंकितसाठी असणार. त्यानंतर आपण भरपूर लेट झालो. नंतर जेवून नंतर आपण मोंचेराकडे आलो. काहीतरी एक खंत लागते, आपण कुठेतरी मिस झाले आपले 2 वर्ष. आपण
हा यार पण ती पूर्ण भरून काढायची जागा ही लाला शेट मध्ये होती आणि ती पुरेपूर पोरांनी अशी भरून काढली का त्यामध्ये आता अंगावर काटा येतो हे शब्द ऐकतो अंगावर काटा येतो कडक यार कडक भावांना. मस्त यार मस्त. भावा तू बोल आता. मी वीकेंड मध्ये पहिल्यांदा माझ्या भावाबरोबर फिरायला आलो. ओके मी पण पहिल्यांदा झालं काय हंडीमध्ये फिरायला. जी मजा मला कुठं म्हणजे आता बघायला भेटत नाही, जी मजा मला इथं फिरण्यामध्ये हंडीमध्ये मजा आलेली आहे. खूप मजा. पुढच्या वर्षी मी आता प्रयत्न करणार मला पण जॉईन व्हायला. सेम भाई माझा पण सेम रिस्पॉन्स आहे तुला. आता भाई तू बोल. रोहितजी आमचे 33 कोटीचे 33 कोटीचा भाऊ माझा भाई बोल. 33 कोटी लाला शेटला 8 थर लागले आणि आम्हाला 33 कोटी मंडळाला खूप बरं वाटलं आणि विकेमने यावर्षी आम्हाला खूप सपोर्ट केलाय आणि आम्ही सदैव आता विकेमचे झालेलो आहे. भाई नाद नाही भाई तुझा भावा. एक मिनिट म्हणजे अभिनंदन तुमची पण म्हणजे पहिली ट्राय त्यांनी लाला शेट मध्ये 8ची मारली. एक हेडसअप होतं जर काय मिस्टेक खरं सांगतो मस्त असे मारले. हेडसअप मध्ये त्यांचं म्हणणं होतं का जेव्हा विकेम येईल तेव्हा आम्ही 8 लावू, पण आमचं ते नशीब नव्हतं त्यांच्या खाली उभं राहण्यासाठी. आम्ही होतो पण लांब होतो. आम्ही तो निश्चय होती का तिथं आम्ही खाली उभं असावं, पण काय असावं एक ट्रॅफिक असते त्यामुळे का ते होऊ शकत नाही. पण पुढच्या वेळी जेव्हा तुमचे 8 लागतील तेव्हा हा विकेमचा सपोर्ट तुम्हाला हे नक्कीच. खरंच भाई पण मस्त भावा शपथ भाई मस्त लावले. माझा तर पहिलाच एक्सपिरियन्स होता विकेम सोबत आणि एवढी भारी अशी पोरं आहेत ना, मलाच वाटत नव्हतं की मी नवीन आहे त्यांच्यामध्ये. हे आताच घ्या ना त्यांच्या बोलण्यावरच तुम्हाला कळेल किती भारी अशी पब्लिक आहे. आणि माझा खूप भारी असा एक्सपिरियन्स होता आणि इव्हन दादा आणि मंडळातले सर्व पोरं फुल सपोर्टिव्ह आहेत. तो संपूर्ण दिवस आपल्याकडे वेळ काढा त्यामुळे त्याचं खूप म्हणजे खूप सपोर्ट केला आणि खूप भारी असे थर लागले आमचे. जेवढी मेहनत केली 40-50 दिवसची मेहनत कामाला आली आज. अजून काय सगळ्यांची बघू शकता, सगळ्यांचे चेहरे खुश आहेत आज. म्हणजे काय बोलू शकत नाही, एवढे शब्द नाहीत आता. बोल ओमकार. कडा काट लावले. जे आमचं स्वप्न होतं ते पूर्ण केलं आज. सगळे पोरं खूप खुश झाले. स्पेशली तुला आजची कुठली दहंडी आवडली? म्हणजे आज आपण कुठे कुठे थर लावले त्यातलं कुठला आवडला? थर लावले ना तिथे तर खूपच म्हणजे वाटलं पण नव्हतं, पण आज तिथे 8 थर कडक लागले. कडक म्हणजे एक नंबर असा प्रोग्राम झाला. लाला शेटला आपली सुरुवातच मस्त झाली आरके फाउंडेशनला. राजा आया है पांडुप का पक्ष. आया है राजा, राजा के संग संग आया है राजा. आदरणीय जी आपण काही लकी ड्रॉ काढणार आहोत. शामबाईंना विनंती आकर्षण करायची. लकी ड्रॉ नंबर
लकी ड्रॉ नंबर 226 तुला काय वाटतंय आजच्या मस्त प्रयत्नाला यश पेटला, चांगला वाटला. खूप भारी सगळं मस्त. तुझ्यामध्ये आजची हंडी कुठली होती आपली पॉवर? आपली गाडो नाक्याची विषयच नाही. गाडो नाक्याचं तर एक नंबर असे लागले सगळ्यांचे असे ना बोलतात नाही काय सांगाल तुम्हाला, सगळ्यांचे पूर्ण चेहरे बघण्यासारखे होते. आम्ही जेव्हा गाडो नाक्याला 8 थर लावले ना, खूप एकदम माइंड ब्लोईंग. मी मायरे ना असं बोलायला हेच नाही, शब्दच नाहीत, पण खूप भारी असं ह्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे झालं खरं तर. मित्रांनो, आपल्या म्हणजे कणकोली मधला आशा प्रकल्प हे पण तुम्हाला माहिती असेल, बेलणे गावातलं वयोवृद्ध माणसांसाठी बिना पैसे सेवा आहे. त्याच्याकडे पण जरा प्रत्येकाने लक्ष द्यावा. म्हणजे आमच्या मंडळाचे श्री संतोषदादा कासले यांचं ते स्वप्न आहे, म्हणजे प्रत्येक मंडळातल्या पोरांचं स्वप्न आहे ते लवकरात लवकर संपूर्ण होईल, ही प्रत्येक मंडळाची इच्छा आहे. तर आपण तुम्ही बघितलं असाल, म्हणजे या हंडीच्या दरम्यान जिथे आपण प्रत्येक ठिकाणी आपण थर लावायचो, तर प्रत्येक ठिकाणी आपलं पॅम्पलेट व तिथे आपला जो बोर्ड होता तो आपण तिथे शो करायचो होतो. म्हणजे एक हाकेचा एक मॅसेज होता मदतीसाठी, त्याला तुम्ही जर आपल्या सगळ्यांच्या ग्रुपमध्ये एक फॉरवर्ड करावा. म्हणजे इतर पण म्हणजे ऑफिस असू या भले काय पण असू दे, एक सेवा म्हणून, बाकी काय नाही. सर संतोषासाठी 2 शब्द प्लीज सगळ्यांनी बोलू शकता. दादाबद्दल काय, दादा आहे ना असं पाठी उभा राहिला ना असं वाटतं मागे आमच्या विठ्ठल उभा आहे. खरं मस्करी नाही, बरं वाटतं ना दादा असेल उभा, पण बरं वाटलं आज दादाला जे बघितलं ना. दादा पण खुश होता बस. डॅडी तू त्याबद्दल म्हणजे आता बोलायला गेलं तर दादा नो वर्ड्स भाई, तुझ्या डोळ्यात सगळं दिसतंय पप्या. प्रत्येक गोष्ट होती दादानी ठरवलेलं लालाशेठ मधलं ना. म्हणजे दादाला पण माहिती नव्हतं आम्ही पोरं काय विचार करतोय. कॉल होता तो 7चा दादानी दिलेला, पण पोरांचं वेगळाच म्हणत होतं. प्रॉपर आपले सेट आहे, सगळेजण बसलेले आहेत, सगळेजण सेट झाले. दादाने हात वरती केला 7चा, पोरं होतात दादा 8 नाही 7च नाही. पोरांनी म्हणलं दादा 8 लावायचे, आम्ही 8 लावू शकतो. बोलतात नाही मी रिक्स नाही घेऊ शकत. पण दादाला माहिती जी पोरं पेटून उठतात ही विकेमची पोरं उठतात. आणि दादाला हे 100% माहिती असतं, जे मेहनत आपण जागेवर करतो ना ते जागेचं पावत हे दादाला नक्कीच माहिती आहे. दादा प्रत्येक टायमाला उठतो, जेव्हा तुम्ही जागेवर 8 बसवाल तुम्हाला तुमचा हात कोण धरू शकत नाही. त्याला ती मनात एक खंत होती एक आमच्या भावासाठी, जी झाली ती वापस कधी होऊ नये. हे 2दा पडलो म्हणून, लास्ट टर्म होता आणि लास्ट चान्स होता म्हणून, पण ते आम्ही सक्सेस केलं. आणि पहिली गोष्ट म्हणजे आजचा लास्टच्या ट्रायला घेर एकदम सेट होता आणि काहीच नाही. म्हणजे एक पहिली गोष्ट म्हणजे कोण पोरगा असा जमिनीला लागला नाही, वरच्यावरती स्टॉप झाला. आणि तेव्हा पहिली गोष्ट सगळ्यांमध्ये लोड काय नव्हता, पण एक बायचान्स असतं का चुकामुक होत असते कुठेतरी घुसतो. पण दादाने जेव्हा 8 लागले ना, जेव्हा प्रत्येक एकूण एक पोरगा रडला, मुवमेंट असते ना, मुवमेंट ते अजूनपर्यंत कधी कोण विसरू शकत नाही. माहिती तुम्ही स्टेटस बघायला सगळ्यांची म्हणजे काय असेल म्हणजे विचार नाही. तू स्टेटस आपण बघत राहू सारख्यांदा, रिप्ले वन्स मोर. आता बघितलं 5 मिनिटं तोच बघणार बाबा, ती मजा ही कुठत नाही. जिथपर्यंत गणपती येत नाही तिथपर्यंत हीच मुवमेंट असणार आहे. बाईक आता पार्टी आहे तर पार्टीला मला माहितीये हा धिंगाणा एक वेगळा असणार आहे. म्हणजे तिने विचार केला असेल एक दादाला आधारस्तंभ बसव कुठं का त्या आधारस्तंभामध्ये काय असेल. पण एक विचार करा, दादा ज्या मनातून आपण बघतो का बाबा माझी पोरं मला सेफ पाहिजे, आज ती पोरं सेफ आहेत, कुठल्या दिशेने कोणाला लागलेलं नाही, इंजुरी नाही. ते दादाने शब्द दिलेला नाही, आपण तो खरोखर पाळलाय. तसंच पुढच्या वर्षी पण आपण जी इच्छा होती आपली स्वप्न होतं 9चं, ते पुढच्या वर्षी सगळ्यांनी खरंच आपण आपल्याला सगळे कामात असतो, टाइम नाही देत आहेत. प्लीज मित्रांनो जरा काहीतरी टाइम करा. भले आजचे 20 दिवस तरी आपण प्रयत्न करू. विचार करा आपण पहिल्या दिवशी 7 थर लावू शकतो, तर लास्टच्या 20 दिवसात आपण काहीतरी वेगळा इतिहास करू शकतो. आणि आपल्या दादा स्वतः होतो तुमच्यात रग आहे रे, तुमच्यात ताकद नाही, रग तुमची तुम्हाला उभं करते. तर आपण विचार केला तर आपल्या रगेवर होतो 20 दिवसात एक वेगळा इतिहास करू शकतो ना. भावा दादा काय बोलू शकतो, पाणीच बोलतो, शब्दच नाही. चालेल तू भाई तुझा कसा होता एक्सपिरियन्स? आता दादाबद्दल तू तर पहिलाच आहेस ना. मला खूप म्हणजे खूप आवडलंय दादांचा स्वभाव, दादांचे जे मुवमेंट असते, दादांच्या पोरांबद्दल जे असते ना मनापासून आपुलकी,
आणि जेव्हा प्रत्येक ट्रायला म्हणजे एक दादा विचार असायचा, म्हणजे ज्या ठिकाणी कोण जाईल प्रत्येक ठिकाणी बघायचं, हा नाही तो नाही, म्हणजे आपण एकमेकाला विचार दादा विचारता, अरे तू नाही चल जाऊ दे तू जाईल, म्हणजे आमच्याकडे सबसिडी असतं, म्हणजे दादाच ते रेडी करतो. दादा ते म्हणजे आम्हाला रेडी स्वतः करून घेणं दादाचं काम आहे. आम्ही स्वतः रेडी नाही होत पण तो आम्हाला घेतो. म्हणजे असं आम्ही कुठल्या पथकात नाही बघितलंय. प्रत्येक पथकातलं एक वेगळी खूबी आहे, म्हणजे एक सीट असतं तो एकच सीट असतं. पण आमच्या विके मधले एक खासियत वेगळी आहे. आम्ही जेव्हा कोकणनगरला गणपती होता, खरं सांगू म्हणजे बनवलेली नाही विषय, म्हणजे विषय होता मी पण नव्हतो, म्हणजे माझा हात देणार दुसरा एक होता. तिन्ही सेट मधला मयूर नव्हता, मयूर होता पण मयूर थर्ड वाला होता. मयूर होता ना, हा होता मयूर थर्ड वाला. मयूर कधी सेकंडला उभा राहिला नव्हता अजूनपर्यंत. आणि जो आमचा रोहित म्हणून एक मित्र आहे टँक रोडचा, तो कधी थर्डला राहिला नाही. भाई तो शिडी मधला पोरगा थर्डला उभा राहिला आणि मयूर थर्ड वाला पोरगा सेकंडला उभा राहिला. आणि ते सक्सेसफुली म्हणजे इकड तिकडचे जमा म्हणजे शिडीतले प्रॉपर सेट करून ती प्रॅक्टिस केलेली, ती रंगाला आली तिथं. मग हेच विचार करा, जर आपण ते 20 दिवस दिलेत ना, विचार आपला पोरं काय करू शकत. म्हणजे 7 तर लावण्या एवढी पोरं नव्हती, पण इकडून तिकडून दादाने सगळं हे करून म्हणजे शिडीतला पोरगा कसा इकडे जाईल तिकडे जाईल. आता मी आहे तिसऱ्या तर मला घेतलं सेकंडला, पण ती मजा आली ना ते लावायला प्लेअर, खरंच मजा आली. पहिला एक्सपिरियन्स होता माझा सेकंडचा, कारण 7 थराला सेकंडला मी नव्हतो उभा. अंदाज असतो म्हणजे थर्डचा म्हणजे असतं काय अंदाज, तो असा असतो असा, पण तो सेकंड असतो ना, तर बोलतात ना बजरंग बली आता तो गदा घेऊन तो तसा असतो. त्याने तो अनुभवला. मी मजा आली, मस्करी नको. आणि त्यात तो सेट आम्ही चार वेळा काही चेंज नाही, हेच मारायचे 4. म्हणजे जे थरात जे नाहीत ना त्या लावले गणपतीला आम्ही, ते 4 सगळीकडे लावले. तू म्हणजे साई तू व्हिडिओ केली असेल गणपतीच्या इथली माहितीये, साई वेअर जी पूर्ण होती, सगळ्यांना वाटत आपण 7 लावतो. त्याच मुवमेंटनी तीच जजमेंट तीच पोरं तिथं पण 7 लावले. पण एक वेगळं होतं का पडलं तर कसं होईल, पण आमच्या मनात हा कॉबत नव्हता पडू म्हणून. सेट आहे आम्ही सेट आहे, उतरणार लावणार आणि उतरणार नाही, हे टेन्शनच नाही का पडायचं म्हणून. तर मंडळी माझा तर एवढा भारी एक्सपिरियन्स होता ना, मी खरं सांगू या नाव वाचलं ना याला का ब्रँड बोलतात ना, मला ते इथे येऊन खूप कळालं. म्हणजे पहिल्याच दिवशी मी तर माझा एकच दिवस, मी खरं सांगतो मी प्रॅक्टिसला पण नव्हतो. इव्हन ना मी जिथे जिथे आपली हंडी लागायची तिथे तिथे मी जायचो या ओंकारमुळे. खरं सांगतो खूप नावाजलेलं मंडळ असं का बोलतात ना, ते सगळं दादामुळे शक्य आहे. जी रिस्पेक्ट दादाने दिली ना मला, इव्हन सगळ्यांनाच हेड्स ऑफ. माय नो कमेंट्स. तुम्ही मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी इथंच व्हिडिओ थांबवतो. बोल 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 बजरंग बली की जय.